सुरुवात बेस्ट ऑफ लक बोट टीम कोण होईल क्वालिफाय ते आपल्याला इथे बघायचे. पहिला बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. चायनीज कटच्या माध्यमातून चेंडूने बॅटचा स्पर्श घेतला. एक रन तिथे धावफलकावर जोडली गेली. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि वेगानं दुसऱ्या धावेकरता आले. 2 धावा तिथे सुरक्षितपणे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येनं धावफलकाची सुरुवात श्री गणेशा झालाय. पहिल्या 2 धावा धावफलकावर अधोरेखित झाल्यात. चांगल्या पद्धतीची फलंदाजी, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. जो संघ करेल प्रेशरला खूप चांगल्या पद्धतीने हँडल करेल तो आजच्या रात्रीतनं क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ्टमोर पडला तिथे पंचांकडे अपील, मात्र पंचांनी वाईट म्हणून करार केलाय. जास्त बाहेर होता बॉल, त्यामुळे तिथे वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. बॅटकट करता रिव्ह्यू नाही आहे. तर आता आपण सत्कार करणार आहोत या मंचावरती. SM म्युझिकचे सतीश मसने यांचा सत्कार आपण आता इथे करणार आहोत मंचावरती, ज्यांनी ऑर्केस्ट्रा आपल्या समोर सादर केला. इथे अतिशय सुंदर असं वाद्य वाजवून गीत गायन या स्पर्धेमध्ये एंटरटेनमेंट केलं. सतीश मसने यांचा सत्कार आपण करतोय. SM म्युझिकचे सतीश मसने यांचा सत्कार आपण BTPL मंचावरती करतोय. धन्यवाद. तसेच आकाश मस्कर ढोलकी वादक यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. पुढील सत्कार मूर्ती आकाश मस्कर, चला आपण यायचंय. ढोलकी वादक यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. सिंगर राकेश घरत यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. सिंगर राकेश घरत, चला या आपला देखील आम्ही सत्कार करतो. सिंगर राकेश घरत यांचा सत्कार केला जाईल. आमचे पुढील सत्कार मूर्ती बदलापूरचे सिंगर आहेत ते राकेश घरत, खूप दुरून आलेत. आणि ढोलकी वादक देखील आमचे बदलापूरचेच होते. सर्व या ऑर्केस्ट्रा कलाकारांचा आम्ही इथे स्वागत सत्कार करतोय. सन्माननीय श्रीनाथ अंकर आणि सचिन भाऊतरे यांच्या शुभ हस्ते. चला निलेश जोशी साहेबांना विनंती आहे की आपण देखील यायचं आहे. सन्माननीय निलेश जोशी यांचा देखील आपण सत्कार सन्मान इथे करणार आहोत. चला या. तसेच शंकर जुकर दादांचं देखील आगमन झालं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जेही 10 ओनर होते त्यांना विनंती आहे की आपण यायचं आहे. आपला सत्कार आम्ही आता करणार आहोत. जोशी फाउंडेशनचे मनोहर जोशी, हर्षित इंटरप्राइज संघाचे योगेश दादा गुळवी, प्रभाकर स्मृतीचे प्रतीक दिवेकर, मंगलमूर्ती संघाचे करण भोईर, एकाई इंटरप्राइज संघाचे जयू नाईक, तसेच भाविक इंटरप्राइज संघ योगेश तरे, सर्वांनी यायचं आहे. इथे संघ मालकांना विनंती आहे की आपला सत्कार केला जाणार आहे. तर खारबाव संघाला सिक्सर आणि विकेट अशा दोन्ही हॅट्रिकसाठी 2500 रुपयाचं रोख पारितोषिक निलेश जोशी यांच्याकडून लावण्यात आलेले. जालिंदर नाईक यांचा देखील आपण सत्कार करणार. या जालिंदर नाईक, रामभाई म्हात्रे, महाकाल कॅटरर्स. राम भाई म्हात्रे यांचा इथे आगमन झालं, त्यांचं ते हार्दिक स्वागत. तर जालिंदर नाईक यांचा सत्कार आता मंचावर आपण करतोय. क्रिश नाईक यांचे पिताश्री जालिंदर नाईक यांचा देखील आपण स्वागत सत्कार करतोय मंचावरती. तसेच अनेक इतर मान्यवरांचा देखील आपण सत्कार या मंचावरती संपन्न करणार आहोत. सन्माननीय जगदीश नारायण म्हात्रे आपल्यापासून रजा घेताना, ज्यांनी या स्पर्धेला सुंदर अशा मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या स्पॉन्सर्स केलेल्या आहेत.
नाही गुरुजी. आता येण्याचा टाइम आहे. चला, जे ओनर उपस्थित आहेत त्यांचा आम्ही सत्कार करू इच्छितो. शंकर जुकर यांचा सत्कार देखील आम्ही करण्याची विनंती करतो. सचिन भाऊ तरे यांना, जे BTPLचे आमचे सर्व ओनर आहेत, त्यांचा आता आपण सत्कार करणार आहोत या मंचावरती. तर सर्वप्रथम शंकर जुकर यांचा सत्कार या मंचावरती संपन्न करणार आहोत. त्याचनंतर योगेश तरे देखील आहेत, भाविक इंटरप्राइज संघाचे संघमालक, त्यांचा देखील आम्ही सत्कार करणार आहोत. तसेच रेखा इंटरप्राइज संघाचे संघनायक जयू नाईक यांचा देखील आगमन झालेले आहे. त्यांनी देखील सत्कारसाठी तयारीत राहायचं आहे. स्वाभ्या नीट ठेवा का जरा पडले बिडले जरा अख्खे त्याच्यावर लोट द्याल. महाकाल कॅटर्सचे राम म्हात्रे इथे उपस्थित होत आहेत. आपलंही स्वागत आहे. सध्या जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया. चांगला खेळ तो तिथे चला, जयू सुरू नाईक आहे. आपण यायचं आहे पुढील सत्कारसाठी. जयू नाईक, रेखा इंटरप्राइज संघाचे संघ मालक जयू नाईक हे देखील आहेत, त्यांचा देखील सत्कार आपण करणार आहोत या मंचावरती. तसेच विनोददा प्रतिष्ठान संघाचे संघमालक प्रदीप पाटील जर असतील तर यायचं आहे, आपण देखील यायचं आहे. तर रेखा इंटरप्राइज संघाचे प्रोप्रायटर जयू नाईक यांचा आपण आता सत्कार करणार आहोत मंचावरती. त्यानंतर हर्षित इंटरप्राइज संघाचे संघनायक आणि संघमालक योगेश गुळवी, जर माझा तुमचापर्यंत आवाज जात असेल तर या, आपला देखील आपण सत्कार करू इच्छितो. भाविक इंटरप्राइज संघाचे संघमालक योगेश तरेचा सत्कार करून घ्यायचा आहे. सचिन भाऊ, भाविक इंटरप्राइज संघाचे संघमालक योगेशजी तरे यांचा देखील सत्कार करून घ्यायचा आहे. सन्माननीय धनाजी दादा गुळवी, आपला देखील आम्ही सत्कार करतो. प्लीज आपण कुठे जाऊ नये, सत्कार करून घ्यायचे आहे. चला धनंजय दादा, आपण यायचं आहे. धनाजी दादा गुळवी यांचा सत्कार मंचावरती संपन्न करून घ्यायचा आहे. सर्वप्रथम आम्ही धनाजी दादांचा सत्कार मंचावरती करतो. त्यानंतर हर्षित इंटरप्राइज संघाचा सत्कार देखील आम्ही करणार आहोत. संघ मालक योगेश दादा गुळवी, त्यांच्या बिहाफमध्ये त्यांचे मोठे बंधू मनोज गुळवी हा सत्कार, मोठे काका त्यांचा सत्कार स्वीकारतील. काकाश्री स्वीकारतील त्यांचा हा सत्कार. मनोज दादा गुळवी हे हर्षित इंटरप्राइज ॲज अ मालक म्हणून सत्कार स्वीकारताना. योगेश तरे, आपण जायचं आहे. भाविक इंटरप्राइज संघाचे संघमालक योगेश तरे यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत या मंचावरती. या सर्व BTPL संघमालकांचा आपण आता सत्कार करत घेतलेला आहे या BTPL मंचावरती. सन्माननीय श्रीनाथ अंकल पाटील यांच्या शुभ हस्ते या सर्व मालकांना सन्मानित करण्यात आले. बघू शकता मनोज दादा गुळवी यांचा हा सत्कार. हर्षित इंटरप्राइजचे प्रोप्रायटर. चला, भाविक इंटरप्राइजेस, मंगलमूर्ती इंटरप्राइज संघाचे मालक करण भोईर, चला आपण यायचं आहे, किंवा हेमांशी भोईर असेल तरी चालतील. तर भाविक इंटरप्राइज संघाचे संघमालक योगेश तरे यांचा सन्मान केला जातो आता मंचावरती. प्रभाकर स्मृती, चला या प्रतीक दिवेकर, प्रभाकर स्मृती संघाचे संघमालक प्रतीक दिवेकर यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत आता. जोशी फाउंडेशन मनोहर जोशी, आपण असतील तर यायचं आहे. जोशी फाउंडेशन संघाचे संघमालक मनोहर जोशी, रोहित जोशी, आपण जर असाल तर आपण देखील यायचं आहे या सत्कारचा स्वीकार करण्यासाठी. दरम्यान प्रभाकर स्मृतीचे संघमालक प्रतीक देवेकर यांचा आपण स्वागत आणि सत्कार करतोय मंचावरती. साईसागर संघाचे संघमालक आदित्य नाईक किंवा महेश नाईक, चला या तुम्ही यायचं आहे. तर करण जाधव, जर तुम्ही असाल तर तुम्ही आले चालेल. करण जाधव तुम्ही असाल तरी येऊ शकता, किंवा आदित्य नाईक, चला तुम्ही असाल तर यायचं आहे. साईसागर संघाचे संघमालक आदित्य नाईक किंवा महेश नाईक, ते नसतील तर करण जाधव जरी असले तरी तुम्ही येऊ शकता. SSK एंटरप्राइजेस सुजित भोईर, SSK एंटरप्राइजेस सुजित भोईर यायचं आहे. SSK एंटरप्राइजेस संघाचे संघमालक
सुजित भोईर. चला आपण गॅलरीमध्ये असाल तर यायचं आहे. SSK एंटरप्राइजेस संघाचे सुजित भोईर आपण यायचं आहे. SSK एंटरप्राइज आणि साई सागर या दोन्ही संघाचे संघ मालक जर असतील किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर यायचं आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. तसेच मंगलमूर्ती संघाचे संघ मालक पंडित भोईर जरी असतील तरी यायचं आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. करण भोईर, पंडित भोईर किंवा हिमांशी भोईर कोणी असतील तरी यायचं आहे संघ मालक म्हणून सत्कार स्वीकारायला. विनोददादा प्रतिष्ठान संघाचे संघ मालक प्रदीप पाटील किंवा पिंटू पाटील तुम्ही आले ते चालेल सत्कार स्वीकारण्यासाठी. विनोददादा प्रतिष्ठान संघाचे संघ मालक प्रदीप पाटील यायचंय. अक्षय पांडूसह कमेंट्री चालू करून घ्यायचे. दोन ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झाला. 21 धावा 1 विकेटच्या पतनानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फसोआई 70-80 गावदेवी वेहळे हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना फलंदाजी करत असताना पाहताय. साईश स्पोर्ट्स खारबाव त्याच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजीचं पारडं थोडंसं जड ते राहिलेलं पाहायला मिळालंय. 2 ओव्हरमध्ये धावफलकावर लागलेत 21. नवीन गोलंदाज आदित्य जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला गेम तो स्पीडअप ठेवा आदित्य. लगेचच गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज व्हा. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जाण्याकरता समोर स्ट्रायकर एंडकडे डावकुरे हाताना फलंदाज अल्पेश बॅटिंग करण्याकरता सज्ज. नॉन स्ट्राईक एंडकडे फलंदाज निलेश. पहिला बॉल आदित्यचा. चांगला चेंडू आहे. फुल लेंथवर टाकला. ऑफटमच्या बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता तो यशस्वी ठरला. बॉल फलंदाजाला गुंगारा देत विकेट किपर जाण्यामध्ये गेला. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. कोण होईल क्वालिफाय. तिसरा संघ जो आपण शोधतोय या स्पर्धेतनं क्वालिफाय होणारा आणि या मॅच नंतर तो तिसरा क्वालिफाय होणारा संघ तो आपल्याला मिळणार आहे. भादवड बी धमाका 20-26 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. इथे मात्र हा बॉल कमी गतीनं हाताळला गेला. बाईचा इशारा तिथे तिसऱ्या पंचाची मदत ती घेतली गेली. बीमर चेक करायचं आहे का. ओके. इट्स अ फेअर बॉल. बाईकच्या स्वरूपानं रन्स त्यामध्ये वाढ होती. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो समाप्ती. अखेरीस धावफलकावर 23 धावा आहेत 1 विकेटच्या पतनानंतर. इथे मात्र फिरणारा बॉल त्याला योग्य तऱ्हेनं मिडल केलंय आणि उडवून फेकून दिलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. दमदार फटका, शानदार आणि दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6. अल्पेश पाटीलच्या बॅटमधनं हा दमदार हिट आलाय. अगदी सुपर डुपर हिट फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. हुक केलं होतं बॉलला. षटकारामध्ये परावर्तित केलंय. 6 मध्ये परावर्तित केलंय. एक अल्पेश मैदानाच्या आतनं षटकारांची आतिषबाजी तर दुसरे पेन इथे आमच्या साथीनं स्कोरिंगचं काम ते करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा आयोजन समितीनं एक निर्णय जो आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता मला सूचित केलंय की यानंतरची जी सेमीफायनलची मॅच आहे यामधील विजयी संघ आणि
राया या दोन टीममध्ये होईल, कारण ठाकूरपाडा ज्या पोलमध्ये क्वालिफाय झाला आहे तिथे तो जास्त टीमचा पोल होता. 4 मॅचेस खेळून ते क्वालिफाय झालेत. त्यामुळे यापुढची जी सेमीफायनलची मॅच आहे ती यामधील विजयी संघ आणि राया या दोन टीममध्ये खेळवली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 31 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 31 ही धावसंख्या राफल कावर आहे. 2 चेंडू या ओव्हर नंबर 3 मधले अजूनही हाताळणं बाकी आहे. बघूया कशा पद्धतीने इथे येणारी 2 बॉल ते हाताळले जातील गोलंदाज आदित्यकडनं. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर किफायतदार गोलंदाजी राहिली आहे. इथे मात्र समोर खेळला असेल फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला प्रयत्न होता, अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. मात्र अखेरच्या क्षणी बॉल हाताचं चुंबन घेऊन पुढे आला. जोपर्यंत उचलला गेला 1 रन तिथे धावफलकावर वाढते. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या ती 32 या आकड्यावर. या ओव्हरचा विचार केला तर 1 षटकार जरूर आलाय, मात्र षटकारानंतर खूप चांगल्या पद्धतीने शांत केलंय बॅटरला. कुठेही मोकळी ती दिली गेली नाही. मात्र आजच्या रात्रीतनं जी टोटल खूप सेफ राहिली आहे ती 45-46 इथे पूर्वार्धामध्ये दाखवली जाते. तिथपर्यंत पोहोचले तर चांगली मॅच पाहायला मिळेल. इथे मात्र हा बॉडी लाईनवरचा बॉल होता, त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा जरूर होता, मात्र बॅटच्या खालच्या अंगाला बॉल लागला आणि त्यानंतर तिथे मिड विकेटमध्ये जोपर्यंत उचलला 1 रन मिळाली. ओव्हर झाली या समाप्त. 3 ओव्हरचा खेळ. तर नंतर 33 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम वेहळे. कोण विजयी होईल, कोण सेमीफायनलच्या मॅचमध्ये खेळण्याकरता पात्र होईल हे आपल्याला बघायचंय. ओव्हर नंबर 4 मध्ये बघूया कुणाच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जातोय, कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता इथे प्राचारण केलं जात आहे. अक्षय पाटील त्या खांद्यावर विश्वास दर्शवलाय, त्याला गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलंय. बघूया अक्षय त्याचा खेळ तो कशा पद्धतीने रंगणार आहे. हा आमचा VIP डाईस तो तुम्हाला दाखवला जातोय. अगदी शानदार शामियाना आणि तिथे आमची जी मान्यवर पाहुणे आहेत ते या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आपण पाहताय. प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित होत असताना आपण पाहताय. खूप अप्रतिम आयोजन नियोजन असलेली ही स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन आणि काटेकोरपणे केलेलं स्पर्धेचं नियोजन, त्यामुळे एक यशस्वी स्पर्धा ती संपन्न होत असताना आपण पाहताय. बघा तिथे मागच्या बाजूला रंगनाथ तरे अगदी प्रत्येक ट्रॉफी सोबत आपलं क्षणचित्र टिपतायत किंवा ती ट्रॉफी हातामध्ये घेऊन तिथे एन्जॉय करतायत. यावेळेस मात्र हा बॉल योग्य तऱ्हेने खेळलाय. तिथे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये गेला बॉल, जोपर्यंत उचलला गेला 1 सिंगल ती धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या ती 34 धावा या धाफलकावर लागत असताना आपण पाहताय. निलेश आणि अल्पेश अगदी चांगली पार्टनरशिप बिल्डअप होती आहे. एक भागीदारी ती मैदानाच्या आतनं होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गरजेचं असतं तुम्ही क्रिकेटच्या मैदानात आपल्या पार्टनरचा साथ देणं, योग्यतेनं खेळणं, एक भागीदारी बिल्डअप करणं. त्यामुळे प्रेशर क्रिएट होतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर आणि तेच प्रेशर या दोघांनी क्रिएट केलंय. कारण मागचे इथे जर आपण पाहिलं तर काही बॉल विकेट नाही आहे. एक चांगली साजेदारी ती पुढे येते. त्यामुळे गोलंदाज थोडंसं प्रेशरमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या ही सुस्थितीत आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर जरी असलं तरी 34 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे वाचण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर डिलिव्हर केला, पंचांनी वाईट म्हणून दंडित केलंय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि 35 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 3.1 खेळ झालाय. 5 बॉल शिल्लक आहेत. निलेश तो स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र हा बॉल तो बॅटची कडा घेऊन विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. माघारी परतावा लागेल. पारीचा अंत झालाय. खूप काळ विकेट नव्हती मैदानामध्ये, मात्र ती विकेट अखेरीस मिळवली गोलंदाजानं. माघारी परतवलंय बॅटरला खेळाडू बाद. महत्वपूर्ण आहेत या विकेटी, कारण स्लॉग ओव्हर सुरू आहे आणि या स्लॉग ओव्हरमध्ये तुम्ही विकेट जर मिळवल्या तर इथे बाहेरच्या बॉलची छिडकाणी केली होती. अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला डिलिव्हर केलं होतं, तिथनं बाहेर निघत होता आणखी आणि त्याची छिडकाणी केली. त्यामुळे तिथे विकेटचं पतन, बॅटची कडा घेऊन बॉल
तो विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. चांगली गोलंदाजी अक्षय, तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं करतोय. या मॅच मध्ये येणारे 5 बॉल मध्ये जर षटकार दोन्ही टीमकडनं कोणी सलग 3 षटकार खेचले तर सुजित डॉन म्हात्रे यांच्याकडनं 1100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 1100 रुपयाचे कॅश प्राइज सुजित डॉन म्हात्रे यांच्या माध्यमातून लावलं गेलंय. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा बाहेरच्या बॉलची केली आहे छेडकाणी. बॉल तिथे गली आणि पॉइंटच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानं जोपर्यंत वेचला 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. शांतता केली आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांनी. ऑफस्टम्पच्या बाहेरचे बॉल त्याची छेडकाणी होतीये म्हणून शांतता निर्माण होतीये. ही शांतता भंग करावी लागेल. येणारे जे बॉल आहेत त्यावर आक्रमकतेने खेळ तो मैदानात दाखवावा लागेल. अल्पेश स्ट्रायकर यांकडे या. इथे मात्र पावलांचं सन्माननीय सुजित डॉनभाई म्हात्रे यांच्याकडनं 1100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल इथे मात्र लोवर फुल टॉस, त्याला उडवलंय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच कॅरी केलाय, विकेट मिळवली आहे खेळाडू बाद. BTPL करता जय मल्हार ग्रुप भादवड यांच्याकडनंही शुभेच्छा येत आहेत. इथे खूप चांगल्या पद्धतीची डिलिव्हरी होती. ऑफस्टम्पच्या बाहेर वाईड यॉर्कर करायचा होता, मिसिंग यॉर्कर होता. तर नंतर तिथे जर आपण पाहिलं तर त्या चेंडूला उंच हवेत उडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये एक विकेट ती संपादित झाली. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि तर नंतर दाफलकावर धावसंख्या 36. 2 चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स राहतोय. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका खेळणं ते इथे अत्यावश्यक आहे. टीम वेहळे करता जर या मॅचमध्ये त्यांना त्यांच्याकरता जागा निर्माण करायची आहे, चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करताना अंडर प्रेशर फलंदाजांना ठेवायचं आहे, तर इथे एखादा मोठा फटका येणारे 2 बॉलमध्ये खेळणं ते बंधनकारक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. कार्तिक मुकादम जो मैदानाच्या आतमध्ये आलाय फलंदाजी करण्याकरता. कार्तिकनं यावेळी सफल होताना फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला, मात्र त्या प्रयत्नाला अपयश. बॉल बॅटची कडा घेऊन शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये विसावलाय. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल कार्तिकला. गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी जातोय. ज्या पाऊले आला होता लगेचच परतीचा प्रवास तो सुरू केलाय. विकेट मिळत नव्हती काही काळ, मात्र त्यानंतर विकेट मिळाली आहे. तिथनचा प्रवास जर आपण पाहिला तर फलंदाज म्हणतात एकमेकाला तू चल मैं आया. एक जातो त्याच्या मागच दुसरा लगेचच परतीचा प्रवास तो करताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ तो समाप्ती खेरीस. शेवटचा बॉल या पूर्वार्धाच्या खेळातील तो प्रगतीपथावर येतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अक्षय सज्ज आहे. वा, चांगला बॉल, दर्जेदार चेंडू. फलंदाजाला बीट करताना, हतबल करताना, हताश करताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू बरोबर ओव्हर झाली आहे समाप्त. एकंदर 4 ओव्हरचा खेळ 36 धावा दाफलकावर विजयाकरता आव्हान आहे 37 या धावसंख्येचं. या 37 धावा कशा पद्धतीनं दाफलकावर जोडल्या जातील ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपण करूयात बदल. आपल्यासोबत जोडले जातील एक जुने जाणते समालोचक काका म्हात्रे सर. हे बघा, खूप चांगलं विहंगम दृश्य ते प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून इथे दाखवलं जात आहे. बर्ड आय व्ह्यू तो तुम्हाला दाखवला जातोय. आपण जर पक्षाच्या डोळ्यातनं हे मैदान पाहिलं ना तर ते या पद्धतीनं दिसेल. अगदी ते बर्ड आय व्ह्यू तुम्हाला तिथे प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. खूप शानदार नजारा आहे. भादवड गाव
ते तुम्हाला दाखवलं जात आहे. गावाचं शहरीकरण होत आहे. अगदी टोलेजंग इमारती त्या उभ्या राहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तिथे हे छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण ते शाबूत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जिथे भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग आणि त्यासोबतच भादवड बी धमाका ही स्पर्धा सुरू आहे. तर इथे परिवर्तन करू आपण. आपल्यासोबत जोडले जातील काका म्हात्रे सर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि फलंदाज पाठवा मैदानामध्ये. धन्यवाद अक्षय पांडव सर, यांचा आवाज आपण ऐकत होतात. आता मात्र आपण पाहतात 37 धावांचं लक्ष. 37चं लक्ष आहे 24 चेंडूमध्ये. या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो अर्थात साई स्पोर्ट्स कारभाव या संघासमोर. चला आपण एक सत्कार करणार आहोत. महाकाल कॅटर्सचे प्रोप्रायटर रामदास म्हात्रे यांचा आपण सत्कार करणार आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी येते. 37 धावांचं लक्ष्याचा पाठलाग येणारे 24 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत. कोण फलंदाज आहे? प्रणय पाटील आणि करण पाटील ही जोडी मैदानामध्ये डावाची सुरुवात करेल. ती साई स्पोर्ट्स कारभाव या संघासाठी. आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज बॉबी भोईर गोलंदाज आहे. तो या ठिकाणी फसोई 70-80 गावदेवी वेळी या संघाच्या कडून पहिले षटक घेऊन येतोय. यातील जो संघ जिंकेल तो अर्थातच उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल सेमीफायनलमध्ये. जाऊया मैदानाकडे. पहिला षटकातला पहिला चेंडू यावी ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह आपण पाहायला मिळतं. फलंदाज शशतेशे चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू मात्र जातोय. चला सीमा रेषेपलीकडे येतोय. एक शानदार फटका, चौकार, 4 धावा. तर एक सत्कार आपण करणार आहोत. सन्माननीय ज्येष्ठ क्रिकेटपटू प्रल्हाद नाईक आणि यांनी BTPच्या माध्यमातून बरंचसं सहकार्य आम्हाला देखील लाभलेले आहे. असे प्रल्हाद दादा नाईक यांचा आपण सत्कार आता करणार आहोत. इथे सचिन भाऊ तरे आपणास विनंती की आपल्याच शुभ हस्ते दादांचा यशोचित असा सत्कार करून घ्यायचा आहे. तर तसेच योगेश तरे यांना विनंती आहे की आपण देखील या दादांचा सत्कार करायचा आहे. आपल्या हस्ते देखील प्रल्हाद दादा नाईक यांचा सत्कार योगेश तरे आणि सचिन तरे आपण दोघांनी मिळून करायचा आहे दादांचा सत्कार. प्रल्हाद दादा नाईक ज्येष्ठ क्रीडापटू यांचा सत्कार आज आपण या BTPच्या मंचावरती करतोय. दादा आपल्यापासून रजा घेतात. तत्पूर्वी त्यांचा आपण करणार आहोत सत्कार, ज्यांनी या स्पर्धेला खूप चांगलं मोलाचं सहकार्य लाभलं. असे प्रल्हाद दादा नाईक यांचा सत्कार आपण या मंचावरती करतोय. इथे एक धावीचे योगदान विनायकजी म्हात्रे सर आणि त्याचबरोबर सुजित डॉन भाई यांच्याकडून सलग 3 षटकासाठी तब्बल 2100 रुपयाचा पारितोषिक. तर हे पारितोषिक असणारे 2100 रुपयाचे सलग 3 षटकार मारले गेले तर
1 धावेचं योगदान इथे धावपलकर मिळालं. 37चं लक्ष. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. लेफ्ट हँड शॉट आणि चेंडू मात्र जाईल या ठिकाणी पाहणार होता. अर्थातच पंचांचा इशाऱ्याची प्रतीक्षा आपण करतोय. बघा जास्त गर्दी करू नका तिथे. डॉक्टर्स आहेत इथे. डॉक्टर्स आहेत बघा तिथे. खेळाडू थोडेसे जखमी झालेत या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. सध्या लग्न सराई चालू आहे. या लग्न सराईमध्ये जर कोणाला कूक पाहिजे असेल तर आमच्या गावचे रामदास नारायण म्हात्रे महाकाल कॅटर्सचे मालक यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. रामदास नारायण म्हात्रे तसेच आकाश नारायण म्हात्रे यांना आपण संपर्क करू शकता. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते जेवण बनवतात. महाकाल कॅटर्सचे मालक रामदास नारायण म्हात्रे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. बघा आयोजकांनी पाण्याची पूर्तता करायची आहे. बघा ज्या खेळाडूला दुखापत झाले ना तिथे कोणी गर्दी करू नका. बघा जास्त इंजर्ड झाला असेल तर आपण दवाखान्यात त्यांना घेऊन जाऊ शकता. बघा हां आपल्याकडे डॉक्टर आहेत आणि ते त्यांच्यासोबतच आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे काय प्रश्न नाही आहे मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही थोडी गर्दी कमी करा. थोडासा वेळ द्या. एक्स्ट्रा प्लेयर असेल तर तुम्ही सामना चालू करू शकता. थोडीशी गर्दी तिथून कमी करा. हवा येऊ द्या मित्रांनो. बाकीच्यांनी थोडंसं साईडला व्हा. हवा येऊ द्या जरा. तो सामनावीचा फलक खाली द्या जरा. बघा आमच्यासोबत जे आहेत ते डॉक्टर आहेत. डॉक्टर मयूर खापरे आहेत तिथे. तर हा चौकार 4 धावा.
4 धावा येतात. करण पाटीलच्या बॅटमधून आले चौकार. प्रणय पाटील याने चौकाराच्या मधून 5 धावांचं योगदान दिलं. धापलकर धावाल्यात 9. 37 धावांचं लक्ष समोर आहे. ते साई स्पोर्ट्स खारबाव या संघासमोर. आयोजकांनी सांगितले सामना सुरू करा. 12वा खेळाडू त्या ठिकाणी पाठवा. बघा वेळेचे जे समर्थक किंवा त्यांचे लाईफलाईन हॉस्पिटल चालू असतो बायपासला, तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकता मित्रांनो. तर बाकीच्या प्रेक्षकांनी आता मैदानाच्या बाहेर जायचं आहे. बाकीच्या प्रेक्षकांनी मैदान सोडायचं आहे. सामन्याला आपण सुरुवात करतात. मित्रांनो काळजी घ्यायची आहे. खेळत असताना थोडंसं इतर छोट्या छोट्या गोष्टींचा भान ठेवायचं आहे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जातोय. अक्षय पांडव आणि काका म्हात्रे थोडंसं तुम्ही आता स्टार्ट करायचं आहे आणि इतर प्रेक्षकांनी थोडं बाहेर जायचं आहे. चला लगेच आपण सामन्याकडे वळूया. प्रेक्षकांना विनंती आहे मैदानाच्या थोडेसे बाहेर व्हा. सामन्यामध्ये आपण पुन्हा एकदा वळूया. धापलकर धावा 9 आल्यात. आता आपण सत्कार करतोय. प्रल्हाद दादांचा सत्कार आपण करतोय मंचावरती. सन्माननीय सचिन भाऊ तरे यांच्या शुभ हस्ते प्रल्हाद नाईक यांचा सत्कार आपण या मंचावरती पार पाडतोय. प्रल्हाद दादा आपल्याकडून रजा घेत असताना त्यांचा सत्कार या मंचावरती आपण पार पडत असताना भिडावून क्षेत्रामध्ये धन्यवाद प्रल्हाद दादा. हवेतून अर्थात झेलला पकडण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही तेच सांगतो की आपण क्रिकेट खेळताना प्रथम आपलं स्वतःचा विचार करा. प्रत्येक खेळाडूंनी 1 धावेचं योगदान इथे धापलकात मिळेल. धापलकात धाव आले 10. 27ची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बॉबी भोईर यावेळी पंचांकडे अपील केलं आहे. बॅकवर्ड स्वीप करण्याचा प्रयत्न. अर्थात चेंडू आपण पाहता तो गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रशी चेंडूरी येतोय. 1 धाव इथे धापलकावर. 11 धावा धापलकर आल्यात. आणि पाहूया या षटकातला शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज बॉबी तयार. समोर मात्र करण पाटील 2 चेंडूत 5 धावांची धावसंख्या त्यांनी धापलकावर नोंदवले. आणि या ठिकाणी बैठा शॉट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता. बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही आणि अशा प्रकारे हे षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकात धावा येतात त्या 11 जिथे करण पाटील खेळतोय 3 चेंडूत 5 धावा. प्रणय पाटील खेळतोय 3 चेंडूत 6 धावा. 11 धावा धापलकर आहेत. आता मध्ये समीकरण 18 चेंडू आणि 26चं 18 चेंडू 26चं समीकरण या ठिकाणी आपण पाहायला मिळते. ते अर्थातच यावी साई स्पोर्ट्स खारबाव या संघासमोर. आमच्या अतिथी कक्षामध्ये आम्ही असं बऱ्याच वेळा पाहिलं आहे की 12वा खेळाडू फारसं काही बोलत नसतो. नाव विचारलं तरी जेमतेम बोलतो. इथे या ठिकाणी जर आपण पाहिलं खारबाव संघाचा 12वा खेळाडू तनेश्वर पाटील ते एवढा बोलतोय की असं वाटतं की माईक त्याच्या हातात द्यावा. तर गोलंदाजीमध्ये बदल होईल. आणि 6 वर्ष जी स्पर्धा या ठिकाणी अल्पेश गायकवाड या ठिकाणी पूर्ण करतात त्यांना खरं तर या विभागातल्या सर्वच खेळाडूंची नावं माहिती आहेत कारण दांडगा अनुभव आहे. पण हा खेळाडू मात्र त्यांना डिस्टर्ब करतोय या ठिकाणी प्रत्येक नावामध्ये. वळी आपण मैदानाकडे. इथे
बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. अर्थातच आपण पाहिलात फलंदाजांनी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. समोर फलंदाज आपण पाहिलात. गोलंदाज अनिकेत मुकादम. पहा चेंडू उंची पाहायला मिळाली या ठिकाणी. टप्पा पडला, फलंदाजाच्या अगदी जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला. येस, पंच काय सांगतायत? चला सर या. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली. इथे पुन्हा एकदा पाहिलं जाईल, चेंडूची उंची पाहिली जाईल. सोयरी चेंडू वाईड बॉल. तर एक धाव, आणखीन धावफलकार, 12 धावा धावफलकावर. अनिकेत मुकादम यावी पुन्हा एकदा. चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. फलंदाज मात्र पुन्हा एकदा. येस, पंचांना पुन्हा एकदा या ठिकाणी मागणी केली जाते. येस, पाहिलं जाईल. सोयर आहे, हा देखील चेंडू वाईड आहे. 2 चेंडू या ठिकाणी सोयरी फेकले गेले वाईड अर्थातच. आणि धावा आल्या त्या 13. धावा धावफलकार आल्यात. 37 धावांचं लक्ष्याचा पाठलाग. 13 धावा धावफलकावर म्हणजे 24ची अजूनही गरज आहे. 17 चेंडू आणि 24 धावा. पुढचा चेंडू यावी मात्र मोठा फटका, लॉंग लेग म्हणून आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. तर खारबावचा वंडर बॉय प्रणय पाटील याच्या बॅटमधून आलेला हा एक षटकार, 6 धावा. चांगला फटका, लॉंग लेगमधून चेंडूला त्यांनी भिरकावलंय. टायमिंग शॉट ज्याला म्हटलं होतं, मनगडी ताकदीचा पूर्णपणे वापर केला आणि चेंडूला सीमा पार पाठवलं. ची गरज आहे. एकोणीस धावा धावफलकार आल्यात. 18 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा प्रणय पाटीलसाठी अनिकेत. पुन्हा एकदा ती दिशा, जबरदस्त टायमिंग शॉट आणि चेंडू सीमा पार आला. आणखीन एक दमदार फटका, षटकार. 2 चेंडूत आलेले 2 फटके तुम्ही पाहिलं या ठिकाणी. काय जबरदस्त प्रणय पाटील, कारण इथे आमचे
12वे खेळाडू म्हणले होते की वंडर बॉय आहे, तो अर्थात आमचा हा खेळाडू, आणि त्यांनी या ठिकाणी दाखवून दिले, ती ताकद दाखवले. तर 2019मध्ये अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये होता. 2 बाईक याच्या खेळाडूच्या नावावर निश्चित केल्या गेल्या. आता मत समीकरण 12 धावांचं. 6 चेंडूत 18 धावा धावफलकावर नोंदवल्या. 12 धावांची गरज आहे. उपांत्य फेरीत सेमीफायनलमध्ये कोणता संघ दाखवलेले याचं उत्तर निश्चित या ठिकाणी मिळेल. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज अनिकेत मुकादम. या ठिकाणी मात्र हवेतून घ्यायचा प्रयत्न केला होता. चेंडू आपण पाहतात या ठिकाणी अर्थात यष्टीचा वेध घेऊ शकणार नाही. दोन्ही फलंदाजांनी क्षेत्ररक्षण प्रयत्न केला आणि या लेग बाईजचा इशारा पंचांचा येतोय 1 धावेसाठी. धावफलका धावाल्यात 26. 11 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आणि आता समोर मात्र फलंदाज करण पाटील. 1 चौकाराच्या माध्यमातून 3 चेंडूत 5 धावांचं त्यांनी धावफलकात धावा जोडल्यात. तोच हा फलंदाज. कट केले. शॉट थर्डमॅनच्या दिशेने. इथे मात्र आपण पाहिला चेंडू पकडला होता. चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलं होतं. या ठिकाणी गेला चेंडू अर्थातच मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि तिथे 1 धावेचं रूपांतर 2 धावमध्ये या करण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरला. 2 धाव मिळतात त्या फलंदाज करण पाटीलला. 28 धावा धावफलकावर. 9ची गरज आहे. इथे हा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक यष्टीच्या खाली आला. भावेश थळे यांनी हा झेल पकडला आणि अशा प्रकारे हा पहिला फलंदाज करण पाटील मैदानातून बाहेर. एक गडी बाद 28. आता मात्र 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. तर षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आता समीकरण बनेल 12 चेंडू आणि 9 धावांचं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ देऊ नका. 7 धावामध्ये प्रणय पाटीलने 18चं योगदान दिले. करण पाटील मात्र मैदान परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. फलंदाज सूरज पाटील. अच्छा, हा बाहुबली आहे. बाहुबली म्हणून अर्थात सूरज पाटील या ठिकाणी येतोय. नऊ चेंडू 12 धावा आणि गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज अनिकेत पाटील. षटक क्रमांक 3. अनिकेत पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. फुलटॉस होता. बॅटचा फेस उघडला. चेंडूला सरळ मिड विकेटला फेकून दिला. आला षटकार. 6 धावा. 6 धावा मिळाल्या त्या फलंदाजाला आणि या 6 धावांच्या मधून समीकरण एकदम सोपं झालं. फक्त 3 धावांची गरज आहे. ती या ठिकाणी खारबाव साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला जिंकण्यासाठी. सूरज पाटील पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार असेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने बॅट चेंडू संपर्क आला नाही. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. आता समीकरण इथे बनेल. येणारे चेंडू बाकी आहेत ते अर्थात 10 चेंडू आणि 3 धावांची गरज. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी अर्थात ड्राईव्ह केलेल्या चेंडूला. चेंडू जातोय पॉईंट क्षेत्रामध्ये. इथे कव्हरवरून क्षेत्रक्षक चेंडूवर येईल. 1 धाव
धावफलकावर ओव्हरथ्रो झाली. शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल आणि तोपर्यंत 2 धावा इथे धावफलकावर मिळाल्या. सामना होता आता बरोबरीत आला. एका धावेची फक्त गरज आहे. वळूया आपण मैदानाकडे. एका धावेची गरज आहे. रिव्हर्सिव्ह खेळला आणि इथे हा विजय फटका पाहायला मिळाला. आणि अशा प्रकारे चला साई स्पोर्ट्स कारवा संघ हा राया उपांत्य आपला संघ फेरीमध्ये नाही दाखल गेलाय. होतोय. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर अक्षय पाटील ज्याने 3 विकेट प्राप्त केले. धावा खर्च केल्या फक्त 3. अक्षय पाटील ठरतोय सामनावीर. राया टीम के कॅप्टन कोण आहे? टॉस केले राया टीम के कॅप्टन. आणि साई स्पोर्ट खारबाव संघाचा संघनायक यायचा आहे नाणेफेकीसाठी. साई स्पोर्ट खारबाव संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे आणि राया संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी सामनावीर मिळालेला ओके माहिती मिळाल्यानुसार पुढचा सामना 3 षटकांचा आहे. आणि महेंद्र दादा पाटील आपण यायचं आहे. आपला आम्ही सत्कार करू इच्छितो. महेंद्र दादा चला. महेंद्र मामा आपणास विनंती आहे की यायचं आहे सत्कारासाठी. आणि सामना 3 षटकाचा आहे. स्कोरर अल्पेश गायकवाड आणि काका मात्रे. सामना हा 3 षटकाचा राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे. चला खेळपट्टीवरती खेळायचं नाही. सूरज चला सामनावीर पुरस्कार घेण्याची यायचं आहे.